नमस्कार प्रेक्षक, माऊली न्यूज मीडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। बजरंग सोनवणे यांची खासदारकी धोक्यात, खंडपीठाने बजावली नोटीस। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडी आणि नारायण सिरसाट यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती। या याचिकेच्या अनुषंगाने न्यायमूर्ती ए.एस. वाघवसे यांनी प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना कारणे-दर्शक नोटीस बजावण्याचा आदेश 27 सप्टेंबर रोजी दिलाय। सोनवणे यांना 4 आठवड्यात 24 ऑक्टोबर रोजी उत्तर दाखल करावयाचे आहे। बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले बजरंग सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेत 6553 मतांनी पराभव केला होता। सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका ॲडव्होकेट शशिकांत इशेकडे यांच्या मार्फत खंडपीठात दाखल केलेली आहे। सोनवणे निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे। याचिकेत काही मतदान केंद्रावरील मतावर आक्षेप घेण्यात आलाय। तसेच पोलिंग बूथ केंद्राची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना निवडणुकीच्या ऐन 3 दिवस अगोदर पोलिंग बूथ केंद्र वाढवले, त्यामुळे 4261 लोक मतदानापासून वंचित राहिले। ते बूथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत। सदरील पोलिंग बूथचे मतदान मतमोजणी करता मोजता येणार नाही। ते मतदान अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। माजलगाव शहरामधील बूथ क्रमांक 68 केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे 774 मतदान मोजण्यात आले नाही। वैध असणारे 1156 पोस्टल मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे बाद केले। निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मताचा फरक आढळून येत आहे। हे सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणार आहे। सोनवणे यांनी नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती लिहिली आदी मुद्द्यावर ही याचिका दाखल केली आहे। सोनवणे यांनी त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत फक्त शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे। त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटीपेक्षा जास्त आहे। ते एडेश्वरी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचा सुद्धा उल्लेख शपथपत्रामध्ये केला नाही असे याचिकेत म्हटलेले आहे। माऊली न्यूज मीडिया, ब्युरो रिपोर्ट, बीड।